पुढची महत्त्वाची बातमी बघूया। महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना रोशनी शिंदे प्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आणि त्याप्रमाणे पोलीस ठाण्याकडून आज अहवाल सादर करण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये त्रुटी असल्याचं अहवालातनं दिसून येत असल्याचं निरीक्षण नोंदवलं गेलंय। त्यामुळे पोलीस कारवाईबाबत आयोग असमाधानी आहे आणि या मारहाण प्रकरणी उपलब्ध असलेल्या स्वयंस्पष्ट पुराव्यांच्या आधारे तपास करून 4 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश ठाणे पोलीस आयुक्तांना देण्यात आलेले आहेत। ही आत्ताची अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी आपण सध्या पाहतो आहोत। या संदर्भात आपण आता प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आहेत आपल्या सोबत सध्या फोन लाईनवरनं। रुपालीताई, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। काय नेमकी या संदर्भातली राज्य महिला आयोगाची भूमिका आहे? राज्य महिला आयोगाने घडलेल्या घटनेचा अहवाल संबंधित विभागाला सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने आज तपास अधिकाऱ्यांनी राज्य महिला आयोगामध्ये त्यांचा अहवाल सादर केला। पण या अहवालातल्या त्रुटी पाहता आयोग याबाबत असमाधानी आहे आणि 4 दिवसाची मुदत देत 4 दिवसांनी पुन्हा एकदा तपास अधिकाऱ्यांनी त्यांचा अहवाल सादर करावा असं सूचना दिलेल्या आहेत। यामध्ये घडलेल्या घटना, संबंधित तक्रारदारांनी स्वतः दिलेली तक्रार आणि त्याचबरोबर प्रसारमाध्यमांमध्ये असलेले सीसीटीव्ही फुटेज या सगळ्या स्वयंस्पष्ट पुराव्यासहित अहवाल सादर कराव्या अशा सूचना या संबंधित विभागाला दिलेल्या आहेत। रुपालीताई, प्रश्न एक असा आहे की कोणकोणत्या त्रुटी आढळल्यात असं प्राथमिक निदर्शनास आलेलं आहे महिला आयोगाच्या, आणि असमाधानी नेमकं कोणकोणत्या बाबतीत आहे महिला आयोग? यामध्ये ज्यावेळेस तक्रारदार तक्रार देतो त्यावेळेस गुन्हा नोंद होणं अपेक्षित असतं। गुन्हा नोंद करून नंतर तपास करणं अपेक्षित असतं। तपास करून गुन्हा नोंद होणं हे या बाबतीत घडत नाही। पण यामध्ये तक्रारदारांनी जे काही पुरावे दिलेले आहेत, तक्रारदारांचा स्वतःचा अर्ज जो आहे, त्यांच्या कार्यालयामध्ये जाताना काही सीसीटीव्ही फुटेज आहेत, एकाच वेळेस एखाद्या व्यक्तीच्या कार्यालयामध्ये समूहाने जाणं किंवा त्यांना मारहाण करणं, दम देणं, या सगळ्या गोष्टीबाबत गुन्हा नोंद होऊ शकतो। तो यामध्ये कुठेही दिसत नाहीये। याबाबत आयोग असमाधानी आहे। बरं, आणि आणखी काही निरीक्षणं महिला आयोगानं नोंदवली आहेत का रुपालीताई, की ज्याचा कदाचित असा जो आरोप होतोय सातत्यानं की पोलिसांवर दबाव आहे, अशा अनुषंगानं काही महिला आयोगाचं निरीक्षण आहे का? यामध्ये दबाव असता तर कदाचित पोलिसांनी अहवाल सादर केला नसता। त्यामुळे मला असं वाटत नाही। पोलिसांनी त्यांचा अहवाल सादर केलेला आहे। काही माहिती पोलिसांपर्यंत अजून येणं बाकी होतं। न्यायालयाची परवानगी देखील त्यांना मिळण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला होता, पण न्यायालयाने देखील पुढच्या तपासासाठी पोलिसांना परवानगी दिलेली आहे। त्याच्यामुळे 4 दिवसातला तपास हा अतिशय चांगल्या पद्धतीचा होईल असं आयोगाला वाटतं। बरं, रुपालीताई, खूप खूप धन्यवाद। आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल।